छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातून मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली। जामगाव जिल्हा परिषद गटात अपक्ष उमेदवार दीपा सचिन मुंदडा यांनी शिंदे गटाच्या ताकदवान उमेदवाराचा दणदणीत पराभव केलाय। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल जाहीर झाले असून छत्रपती संभाजीनगरमध्ये या निकालामुळे राजकारणाची दिशा बदलल्याचं चित्र आहे। जामगाव गटात अपक्ष उमेदवार दीपा सचिन मुंदडा यांनी तालुक्यात सर्वाधिक मतांनी विजय मिळवत शिंदे गटाला मोठा धक्का दिलाय। या दणदणीत विजयामुळे दीपा मुंदडा यांची संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे। विजयानंतर प्रतिक्रिया देताना दीपा सचिन मुंदडा म्हणाल्या, मी ताकदवान उमेदवाराच्या विरोधात लढले। मी एक सामान्य महिला असूनही जनतेने माझ्यावर विश्वास टाकत मला निवडून दिला, त्याबद्दल मी सर्व मतदारांची मनापासून आभारी आहे। विजयानंतर निवडणूक निर्णय अधिकारी विजय राऊत आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या हस्ते मुंदडा परिवाराने विजय प्रमाणपत्र स्वीकारले। दरम्यान नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य दीपा सचिन मुंदडा यांचा जामगाव परिसरात मोठ्या संख्येने सत्कार होतोय। गंगापूर तालुक्यातील निकाल हा येत्या काळात जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरणार असल्याचं बोललं जात आहे। आज तुम्ही जे जिल्हा परिषदचे एक भारी मतांनी निवडून झालेले आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि तुम्ही प्रमाणपत्र घेतलेले आहे? हे प्रमाणपत्र माझ्या हातात आहे। हा विजय माझा नाही, हा विजय सगळ्या जनतेचा आहे। ज्यांनी मला सपोर्ट केलेले आहे, ज्यांनी सगळं काम वगैरे केलेले, सगळ्यांचे काम करून देणार। काय म्हणणं आहे तुमचं? आज हे जो विजय झाला आहे सर्वसामान्य जनतेचा विजय आहे। आम्ही जे निवडणुकीत जे शब्द दिले लोकांना 100% पुरेचे पुरे शब्द आम्ही पूर्ण करणार। ताई, तुम्ही पंचायत समितीचे सदस्य झालेले आहे, तुमचं काय म्हणणं आहे? आज हा विजय सर्व जनतेचा आहे। मी त्यांच्यासाठी सर्व काही करील। मी स्वतःचं काहीच बघणार नाही, पण त्यांच्यासाठी सर्व सर त्यांच्यासोबत रक्तदान करीन असं इतकं माझं म्हणजे काही त्यांच्याबरोबर आले आहे प्रतिनिधी म्हणून, काय म्हणणं आहे आज? आधी तर सर्वांचे आभार, जेवढ्या जनतेने आम्हाला एवढ्या मताने भरभरून मताने विजय केला आहे त्यांच्या खूप मनापासून हार्दिक आभार व्यक्त करते मी। कारण का एवढा अपक्ष म्हणून तुम्ही आम्हाला एवढा सपोर्ट केला, त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आहे। कैसा हराया?